रायगड जिल्ह्यातील हा किहिम गावचा समुद्र किनारा मुंबईतल्या अनेक पर्यटकांचा लाडका किनारा। पण जरा पुढे चाललं की या किनाऱ्यावर भली मोठी पत्र्याची भिंत नजरेस पडते। काय दडलंय याच्या आत म्हणून पाहायचा प्रयत्न केलात तर यात काहीही दिसत नाही। एखाद्या फटीतून नजर आत जाते तेव्हा आत असतं नजरेत मावणारही नाही इतकं भलं मोठं बांधकाम। हे बांधकाम आहे मधुकर बळवंत पारेख यांचं। पीडीलाइट या भारतातल्या भल्या मोठ्या उद्योग समूहाशी या बांधकामाच्या मालकाचं नाव संबंधित आहे। 2004 पासून तब्बल 3 वर्ष या बांधकामाला परवानगी मिळत नव्हती, पण महसूल मंत्र्यांचे आदेश आले आणि लगेचच कामाला परवानगी मिळाली। जरा पुढे गेलं की समुद्र कुठे आहे हेच शोधावं लागतं, कारण समुद्राची रेषा समजली जाणारी समुद्री झुडपांची रांगच चक्क कंपाऊंड वॉलच्या आत घेतली गेलीये। समुद्र पण विकत घेता येतो हे इथं आल्यावरच कळतं। आता समुद्र विकत घेण्याची ताकद रिलायन्स वगळता कोणाकडे असणार? रिलायन्स ग्रुपशी संबंधित असलेले डायरेक्टर निखिल मेसवानी यांचं हे बांधकाम, जे दुनिया मुठ्ठीमध्ये करायला निघाले त्यांना समुद्र काय चीज। बिनशेती वगैरे अशी कोणतीही परवानगी नसताना शहाजीदार रमेश कुंदनमल यांची तब्बल 3 बेकायदेशीर बांधकामं अलिबागमध्ये सुरू आहेत। तहसीलदारांनी तलाठी कार्यालयाला सदरचे बांधकाम बंद करा असा इशारा दिला, तरीही काम बंद होईना म्हणून तलाठी साहेबांना नोटीस दिली गेली। घाबरलेल्या तलाठ्यानं अखेर स्पष्टलेखी उत्तर दिलं। मी जेव्हा जेव्हा काम बंद करायला जातो तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा निवासस्थानाहून आम्हाला कारवाई थांबवण्याबाबतचा फोन येतो। आम्हाला धमकावलं जातं आणि दहशतीमुळे आम्ही काम करू शकत नाही। पुढील मार्गदर्शन करावं। फोन थेट वर्षा बंगल्यावरून येतो असं म्हणल्यानंतर तहसीलदार जिल्हाधिकारी यांनीही त्यानंतर कोणतीही कारवाई केलीच नाही आणि कुंदनमल यांची बांधकामं चालूच आहेत। याच कुंदनमल यांनी 2 वर्षांपूर्वी रायगडमधील शिवरायांच्या काळातील समुद्रातील उंदेरी किल्ला विकत घेण्याचा घाट घातला होता आणि त्याचाही या पत्रात उल्लेख आहे। जंगल खात्याच्या जमिनींवर आदिवासींनी एक साधं झोपडं जरी बांधलं तरी दुसऱ्या दिवशी सरकारी अधिकारी कायद्याचा धाक दाखवून ते उकरून टाकतात। अनेक आदिवासी वाड्यांवर आज विजेचे खांब पोहोचवण्यासाठी जंगल खातं आपल्या जमिनीमध्ये ते खांब टाकू देत नाही, म्हणून अनेक आदिवासी वाड्या आजही अंधारात आहेत। पण धनरांजनच्या या शेतकऱ्यांसाठी मात्र कोणताही कायदा आड येत नाही। त्यांना सगळ्या सोयी सुविधा अगदी हव्यात तशा मिळतात, पण तोच कायदा गरिबांसाठी मात्र का आडवा येतो? स्टार माझ्यासाठी कविता राणे, रायगड।